ॐ श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधे देवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्री सच्चिदानंद भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। श्रीमद् भागवत महापुराण सत्संग पाठीमागच्या सत्संगामध्ये आपण काय ऐकलं होतं? ध्रुव महाराजांचं चरित्र चाललेलं आहे. त्याच्यामध्ये कुठला प्रसंग होता? राजा झाले, विवाह झाला, त्यांचा भाऊ मारला गेला. मग युद्धाचा प्रतिशोध घेऊन त्या ठिकाणी ध्रुव महाराज आता यक्ष लोकांना मारण्याकरता हिमालयात गेले होते. युद्ध झालं. युद्धामध्ये सगळ्याचं वर्णन करून झालेलं आहे आणि त्याच्या युद्धाचा परिणाम काही येईना लवकर. परिणाम म्हणजे काय, नेमकं कोण जिंकलं कोण हारलं काही कळेना. शेवटी ध्रुव महाराजांनी नारायणास्त्र सोडलं. नारायणास्त्राचं आवाहन केल्याबरोबर ते यक्ष लोकांनी केलेलं सगळं माया निघून गेली. वास्तविकतेचं दर्शन झालं. आता ध्रुव महाराज त्या ठिकाणी नारायणास्त्र सोडतायत. नारायणास्त्र सोडल्यानंतर सगळे यक्ष मरून जातील आणि हे कुबेरांचे काय आहेत, अनुचर आहेत. मग त्या ठिकाणी सगळ्यांनी विचार केला की हे कसं होईल. अगदी घाबरून गेले सगळे. मग तेव्हा स्वयंभूत मनु म्हणजेच ध्रुव महाराजांचे आजोबा त्या ठिकाणी प्रकट झाले आणि आता ध्रुव महाराजांना समजावून सांगतायत की हे बघ बेटा, की तू ज्यांना मारत आहे हे कुबेराचे अनुचर यक्ष लोक, हे काही तुझ्या भावाचे हत्यारे नाही. म्हणजे ज्या यक्षाने मारलं होतं तो यक्ष तर वेगळा आहे. हे सगळे जे आहेत ते निरपराध आहेत. यांनी काय तुझं बिघडवलेलं आहे? अपराधी नाहीत. मग यांना कोणत्या अपराधाचा दंड देतोय? तर हे उचित नाही आणि हे असं निंदनीय जे कर्म आहे ते आपल्या पूर्ण पिढीमध्ये आतापर्यंत कोणीही केलेलं नाही आणि तुझ्या हातून तर हे अपेक्षितच नाही बाळा. कारण की अगदी लहान वयामध्ये आम्हा सर्वांना संपूर्ण पिढीला
जेवढे आजोबा पणजोबा जेवढे आहेत या सगळ्यांना येणाऱ्या पिढीला देखील गौरव वाटेल असं महत्वाचं अत्यंत दिव्य मोठं काम तुम्ही केलंय. काय काम केलंय? अत्यंत बाल्यावस्थेमध्ये एकदम छोट्याशा वयामध्ये तुम्ही भगवंताला त्या ठिकाणी दर्शन घडून घेतले. स्वतःला भगवान परमात्म्याला तुम्ही त्या ठिकाणी प्रगट केलं. एवढी मोठी तपस्या आहे तुमची, तुमची महिमा अद्भुत आहे. आणि असं स्थान मिळवलं की भगवान परमात्म्याचं परमपद आहे ते ध्रुवपद तुम्ही मिळवलं. आणि ज्या पदावरती अद्याप आपलं कुणी गेलं नाही आणि याच्यानंतर कुणी जाणारही नाही. बरं, एवढंच नाही तर आतापर्यंत असा एकही राजा जो क्षत्रिय कुळात जन्माला आला आणि एवढ्या उंच पदावर गेला असं झालंच नाही. आतापर्यंत कोणी झालं नाही जे तुम्ही करून दाखवलं. आणि मग महाराज, तुम्ही अशा प्रकारे एवढे उंच कोटीचे अधिकारी महापुरुष आहात. तुम्ही महायुगमानव आहात. या युगामध्ये असे बघा, युगामध्ये नाही अनेक युगांमधून क्वचितच एखादा तरी असा महामानव, असा महाभागवत जन्म घेतो. आणि तुम्ही असे आहात तर तुमच्या हातून हे असं निंदनीय काम शोभा दिसत नाही. तर आपल्या पिढीला कलंक लागेल अशा प्रकारचं कर्म करू नका, जेणेकरून तुम्ही केलेलं सगळं पुण्य नष्ट होऊन जाईल. आपल्या पुण्याचं रक्षण करण्याकरता, आपल्या पिढीचं रक्षण करण्याकरता आणि तुम्ही मिळवलेल्या ध्रुवपदाचं रक्षण करण्याकरता हे सगळं थांबवा. आणि हे कुबेराचे जे अनुचर आहेत हे तुमचे काहीही अपराधी नाहीत. मुळात हे बघा, तुम्ही एका प्रेमापोटी तुम्ही तुमच्या भावाप्रती जे मनामध्ये जे काही प्रेम आहे, जी आसक्ती आहे म्हणा, तर त्याच्या पोटी बदला घ्यायला निघाला. आणि मुळात तुम्ही हे का समजत नाही की जे काही घडतं ते नारायणाचीच इच्छा आहे. कारण बघा, भक्त लोक काय म्हणतात, शेवटी आपण म्हणजे शेवटचा पर्याय नाहीये तो. भक्त लोकांच्या अंतःकरणात निरंतर एक भाव जागा असतो. काहीही घडलं ना, काहीही कोणती चांगली वस्तू घडो, वाईट घडो, काहीही गोष्ट घडली तर ते सरळ त्याला नारायणाचीच इच्छा म्हणून घोषित करतात. चांगलं झालं वा, देवाची इच्छा होती, म्हणजे चांगलं झालं म्हणून आपल्याकडे ते त्याचं कर्तव्य घेत नाही. ते कारण देवाची इच्छा होती ते घडून गेलं. खराब जरी झालं तर देवाचीच इच्छा होती, जाऊ दे, ते नव्हतंच भेटायचं आपल्याला, देवाच्या मनात नव्हतं झालं. मग अशा प्रकारे देवाच्या इच्छेवरती निर्भर असणारे सर्व भक्त लोक, आणि त्यापैकी तुम्ही आहात. आणि तुमच्या भावाची हत्या झाली याच्यामध्ये तुम्ही या यक्षाला कसं काय दोषी ठरवता? तो निमित्त बनलेला आहे, परंतु भगवान परमात्म्याच्याच इच्छेने तुमचा भाऊ मारला गेलेला आहे. आणि या प्रकारचं हे रहस्य तुम्ही का जाणत नाही, जेव्हा तुम्ही स्वतः नारायणाचे परमभक्त आहात? भगवान परमात्माही सर्व काही करणारा आहे. परमात्म्याच्या इच्छेपुढे कोणीही प्राणी काहीही करू शकत नाही. कोणत्याही प्रकारच्या सुखाची अथवा दुःखाची देणघेण व्यक्तिगत रूपाने करू शकत नाही. आपण इच्छा करूनही एखाद्याला दुःखी करू शकत नाही, इच्छा करूनही एखाद्याला सुखी करू शकत नाही. बघा, तुम्ही असं म्हणाल की एखाद्या गरीब व्यक्तीला आम्ही पोटभर जेवू घातलं, त्याला भूक लागली होती, गेल्या 8-10 दिवसात काही खाल्लं नव्हतं, मग त्याला तुम्ही जेवू घातलं, मग तुम्ही जेवू घातलं म्हणून त्याला सुख मिळालं, असं आहे का? अजिबात नाहीये. हे आपण असं समजतो तर हा भ्रम आहे. तुम्ही जीव घातले त्याला आनंद मिळाला म्हणजे तुमच्यामुळे त्याला आनंद मिळाला. अहो, तुम्ही जे अन्न त्याला दिलंय त्या अन्नावर त्याचं नाव लिहिलेलंच होतं. तुम्ही देव अथवा नाही देव ते त्याचं होणारच होतं. कोणत्या ना कोणत्या अंगाने ते त्याचंच होतं. अर्थात ही जी काही आहे ही भगवत इच्छा आहे. म्हणजे कुणाकडून आपल्याला काय मिळते आणि आपल्याकडून कुणाला काय मिळते या सगळ्या गोष्टी भगवान परमात्म्याच्या इच्छेवर निर्भर आहे. प्रारब्धामध्ये ज्याच्या ठिकाणी जे आहे ते त्याला मिळतंच आणि ही परमात्म्याची इच्छा आहे. आपण जसं म्हणतो ना की झाडाचं पानही त्याच्या इच्छेपुढे हलू शकत नाही. त्याची इच्छा असेल तरच झाडाचं, तुम्ही पाहताय काय झाडाचं पान हलतंय की काय म्हणून? अच्छा, इकडे झाडच नाही आणि अंधारात काय दिसणार आहे आपल्याला? बघा, लगेच त्यांनी प्रयत्न करून बघितला. हा, झाडाचं पाणी हलतंय की नाही हे कशामुळे? देवाच्या बघा, भगवान परमात्म्याच्या इच्छेपुढे काहीही होऊ शकत नाही. सगळे देवता लोक जे आहेत, पवन त्या ठिकाणी, अग्नी, आकाश, जल आदी जेवढे देवता आहेत, वरुण देवता परमात्म्याच्या आज्ञेच्या अधीन आहेत. देवाच्या आज्ञेच्या अधीन नसेल तर त्यांचे दुर्दैव आहे. हे बघा, एक अशी उपनिषदामध्ये गोष्ट येते. अशी गोष्ट आली की सगळ्या देवता लोकांना प्रचंड अहंकार झाला.
त्यांना वाटते की पृथ्वीवरती पाऊस पडतो ही आमची कमाल, वरुण देवताला. इंद्राला वाटलं की मी पाऊस पाडतो. वायुदेवताला वाटते की पवन वायू मी चालवतो, त्याच्यामुळे सगळे लोक जिवंत आहेत, सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. अग्नीला वाटते की मी आहे म्हणून हे लोक पोट भरतायत, म्हणजे अग्नीशिवाय तर आपण जेवण करू शकत नाही. जेवण बनवायलाही अग्नी लागतो आणि खाल्ल्यानंतर पचवायला पण पोटामध्ये अग्नीच लागतो. मग अशा प्रकारे या सगळ्यांना अहंकार झाला. त्या ठिकाणी भगवान परमात्मा एका यक्षाचं रूप घेतात आणि त्या सगळ्या देवतांच्या जवळ जातात. देवतांना विचारतात तुमचं काय सामर्थ्य आहे. सगळ्यांनी आपल्या आपल्या सामर्थ्याचं बखान केलं. हे म्हणतात माझ्याकडे एवढी शक्ती आहे, माझ्याकडे तेवढी शक्ती आहे, मी इच्छा केली तर असं होईल, मी इच्छा केली तर तसं होईल. अशा प्रकारे सगळ्यांनी आपले गुण गायले. भगवान परमात्मा यक्ष रूपामध्ये. यक्ष म्हणतात की अच्छा ठीक आहे, काही जास्त काम तुम्हाला मी देत नाही. मग काय काम देतात. त्यांनी एक वाळलेल्या गवताची काडी घेतली, छोटीशी पातळ काडी, आणि एका ठिकाणी ठेवली. यक्ष म्हणतात की आता एक काम करा, अग्निदेवता समोर या. काय करायचंय म्हणे या काडीला जाळून दाखवा. अग्नीने आपली प्रचंड शक्ती त्या ठिकाणी, पहिलं तर काय म्हणजे थोडीशी शक्ती लावली, काम झालं नाही. म्हणून थोडी जास्त शक्ती लावली, काही काम झालं नाही. एकाएकी अग्निदेवताने आपली सगळी शक्ती ओतून तरी सुद्धा त्या काडीचं काहीही बिघडलं नाही. अग्निदेवता हार मानून माघारी आले. इंद्रदेवता म्हटले काय झालं. म्हटले काही नाही, ते नाही जमलं आपल्याला. अच्छा ठीक आहे. इंद्र म्हटले चला मी जातो ना. मग वरुण देवताला त्या ठिकाणी आवाहन करून इंद्राने पाण्याची वर्षा केली. म्हणजे आधी थोडं पाणी टाकलं, काडी काय भिजली नाही. काडीला वाहून लावायचं म्हटले, थोडं आणखी प्रेशर दिला तरीही काय उपयोग झाला नाही. शेवटी मोठमोठ्या नद्यांप्रमाणे समुद्र वाहायला लागले तिथे. अशा प्रकारे एवढं होऊनही शेवटी काडी जागेवरची हल्ली सुद्धा नाही, ती काडी ओली पण नाही झाली. इंद्र माघारी आले. वायुदेवता म्हटले तुम्हाला जमलं नाही, तुमची गोष्ट नाही, चला व्हा बाजूला. मी आहे ना, माझे तुफान बवंडर, अहो एवढे मोठे मोठे तुफान की काडी नगण्य आहे. मोठे मोठे डोंगर मी काय करतो, पाडून देतो, उडून घेऊन जातो. हे तर काहीच नाही, काडीच आहे. सगळ्यांना बाजूला केलं. वायुदेवता गेले. वायूने आधी हळूच फुकार मारली, एकदम फू केलं. काडीला काहीच झालं नाही. थोडी आणखी शक्ती वापरली तरीही काही झालं नाही. शेवटी वायुदेवताने आपल्यामध्ये असली नसलेली सगळी शक्ती त्या ठिकाणी वापरली आणि फुंकर मारली, तरीही त्या ठिकाणी काहीही काडीचं बिघडलं नाही. ही कोणाची शक्ती आहे. म्हणजे विचार करा. भगवान बघा, आता सगळ्यांनी विचार केला की आहे कसं काय. तेव्हा त्यांनी ओळखले की यक्ष कुणी साधारण नाही. सगळे शेवटी देवता आहेत ना. देवतांच्या ठिकाणी तेवढी नक्कीच अक्कल आहे, बुद्धी नक्कीच आहे. राक्षसांना तरी कळलं नसतं, तर यांना कळालं. तेवढे चालेल, यक्षाकडे जाऊन शरण जाऊ म्हणजे प्रार्थना केली, स्तुती गायली. तेव्हा भगवान परमात्मा प्रकट झाले आणि आता म्हणाले की बघा तुमच्या ठिकाणी शक्ती आहे का. सगळे म्हणाले नाही प्रभू, जी शक्ती आहे आमच्याकडे ती सगळी तुमच्याकडून मिळालेली आहे. शक्तीचं वास्तविक स्रोत तुम्ही आहात. भगवान सांगतात ना की नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुत. नैनम छिंदन्ति शस्त्राणि म्हणजे काय, तो आत्मा जो आहे त्या आत्म्याला कुणी कोणत्या शस्त्राद्वारे काटू शकत नाही, तोडू शकत नाही. कोणतं अस्त्र त्याच्यावर चालत नाही. नैनम दहति पावक, कोणती जगातली मोठीच्या मोठी अग्नी आणा त्या आत्म्याला जाळू शकत नाही. नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्ति आपो, मोठे मोठे समुद्र आणा तुम्ही, तो आत्मा ओला होणार नाही. आणि मोठे मोठे वादळ आणा, आत्मा उडूनही जाणार नाही आणि सोपू पण शकत नाही. काय म्हणतात, वाळणार नाही, सुकवू शकत नाही आत्म्याला कोणतंही वादळ. याचा अर्थ तुम्ही विचार करा, परमात्मा जो आहे या सर्वांपेक्षा शक्तिशाली आहे, सर्व शक्ती संपन्न आहे. अर्थात संपूर्ण शक्तीचा स्रोत असणारा तो परमात्मा सगळ्या लोकांना शक्ती देणारा आहे, सगळ्यांपर्यंत शक्ती पोहोचवणारा आहे. जसं आपल्या ठिकाणी ऊर्जेचं स्रोत कुणाला मानलं जातं. ऊर्जेचा स्रोत काय आहे, भगवान सूर्यनारायण आहे. जर सूर्यनारायण नसतील तर आपल्याकडे एकही ऊर्जा शिल्लक राहणार नाही. जेवढ्या ऊर्जा आहेत ना आपल्या भौतिक दिसतात, या सगळ्याच्या सगळ्या ऊर्जांचं जे स्रोत आहे ते केवळ सूर्य आहे. मग त्या सूर्यालाही तेज प्रदान करणारा, त्या सूर्यालाही त्या ठिकाणी शक्ती प्रदान करणारा, आनंद प्रदान करणारा जे काही सामर्थ्यवान आहे तो परमात्मा आहे. मग या संपूर्ण जगाचा तारणहार करता, धरता, हरता, विधाता जे काही आहे तुम्ही म्हणा त्याला, तो परमात्मा नारायण
सच्चिदानंद गण विग्रह, जो की सदा सर्वदा आपल्या स्थितीमध्ये विराजमान आहे, अच्युत आहे, न च्युत, जो कधीही आपल्या स्थितीमधून थोडाही कमी होत नाही, आपला आनंद परिपूर्ण आहे, परमात्म्याकडे ते संपूर्ण ऐश्वर्य भरलेलं आहे, तो सर्वेश्वर प्राणनाथ परमेश्वर, जो संपूर्ण उपाधीच्या रहित असूनही भक्तिभावपूर्वक जर एखाद्या भक्ताने त्याला अडवलं तर त्या भक्ताच्या अधीन म्हणून परमात्म्याच्या वशीभूत होऊन तो भक्त आपल्या भक्ताच्या इच्छेप्रमाणे कार्य करतो. म्हणजे विचार करा, तो सर्व शक्तिमान परमात्मा देखील मग बांधला जाऊ शकतो. कधी भक्तीचं बंधन असेल तर, प्रेमाचं बंधन असेल तर. जसे संत जनाबाई महाराज म्हणतात ना की हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल बंदी खाना केला. कशाला? हृदयाला बंदी खाना बनवला आणि हृदयामध्ये त्या बंदी खाण्यामध्ये कोणाला कोंडलं, म्हणजे कोंडलंच म्हटले डायरेक्ट. कोंडला शब्द सुद्धा मग कोणाला एखाद्या कैद्यालाच येऊन कोंडलं, म्हणजे भगवान पंढरीनाथाला त्यांनी कोंडलंय हो हृदयामध्ये आणि कुलूप लावून घेतले की कुठे जायचं नाही. बघा, भक्तांच्या अधीन परमात्मा, हे कसं शक्य आहे? भाव, त्यांचा तो भाव तेवढा प्रधान आहे. आणि हाच भाव त्या ठिकाणी सांगतात की ध्रुव महाराज, तुम्ही हा भाव परमात्म्याला समर्पित केला, परमात्मा तुमचा झाला. आणि जे ध्रुवपद मोठ्या मोठ्या ऋषी संत महापुरुषांना युगामध्ये तपस्या करूनही मिळत नाही, ते फळ, ते ध्रुवपद भगवान परमात्म्याने त्या भावापोटी तुम्हाला असंच देऊन टाकलं. तुम्हाला जास्त मागावंही नाही लागलं, मागितलं पण नाही, तुम्ही सहज परमात्म्याने अंतरीची इच्छा जाणून देऊन टाकलं. एवढे मोठे महान तुम्ही आहात. तर हे महाराज, तुम्ही अशा प्रकारे परमात्म्याची जी करुणा आहे त्या करुणेला तुम्ही स्वतः स्वीकारून, जसं बघा परमात्म्याचे जे गुण आहेत, आपल्या इष्टदेवताचे म्हणा किंवा ज्याच्यावर आपलं सर्वाधिक प्रेम आहे, त्याचे थोडे थोडे गुण आपल्यात आपोआप उतरतात, नकळत का होईना. त्याचं सानिध्य थोडं फार घेतलं की त्याचे जे गुण आहेत ते आपोआप आपल्यामध्ये अंतर्भूत होतात. आणि तुम्ही तर श्रीहरीचं निरंतर चिंतन करणारे आहात, अर्थात परमात्म्याचे सगळे जे गुण आहेत ते तुमच्यामध्ये उतरलेले आहेत. मग परमात्म्याचा जो स्वभाव आहे अकारण करुणा करणं, अकारण दया करणं, सर्व भूतावर प्रेमाने त्या ठिकाणी सर्वांवर प्रेम करणं, अकारण दया करणं. आणि अशा प्रकारे तुम्ही पण दयाळू म्हणून तुम्ही यांना क्षमा करा आणि यांना सोडून द्या. तुम्ही यांच्या प्रती हा क्रूर भाव ठेवू नका. अशा प्रकारे कोणी सांगितलं? त्यांचे आजोबा मनु, स्वयंभू मनु महाराजांनी सर्व व्यापक असणाऱ्या त्या परमात्म्याचं स्मरण करून दिलं. बघा, एवढे मोठे भक्त पण बघा थोडं काळापुरतं विस्मरण होतं. काळाचा ओघ फार भयंकर हो. म्हणजे ज्यांना बालपणातच देवाचं दर्शन झालेलं, जीवनभर त्यांनी प्रजा हितदक्ष राहून राज्य शासन करतात, जे की सदा सर्वदा श्रीहरी नारायणाचं चिंतन करतात, तरीही काळांतरात कधीतरी अशा प्रसंगवशात क्रोध येतो, विकार उत्पन्न होतात. हे सगळे जे विकार आहेत हे सुद्धा का, कशामुळे? अर्थात कुठेतरी संस्कार अजून थोडेफार शिल्लक होते, त्या संस्काराचं मूळतः निर्मूलन झालेलं नाही. हे थोडेसे संस्कारही कधीतरी जागे होतात. म्हणजे छोटीशी बी जरी एखाद्या ठिकाणी पुढे पडलेली असेल तर ती आता नाही तर 4 वर्षांनी 10 वर्षांनी कधीतरी ती नक्की उगवते, बरं का. हे संस्काराचं जे बीज आहे आपल्या अंतःकरणात जर कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात जरी बसलेला असेल, म्हणजे समजा एखादा रोग घ्या ना तुम्ही, एखादा रोग समजा काहीतरी छातीत, फुफ्फुसात, पोटात, कुठंतरी काहीतरी रोग तयार झाला आणि औषध पाणी करा, कधी ऑपरेशन करा किंवा काहीही करून तो रोग निघून गेला, पण तरी थोडासा शिल्लक होता कोणत्या तरी कोपऱ्यात. थोडासा तो रोग त्या ठिकाणी हळूहळू करून एवढा जास्त वाढेल, एक दिवस परत त्यापेक्षाही पूर्वीपेक्षाही जास्त आजारी आपण पडू. याचा अर्थ हे जे व्हायरस सारखे जे रोग आहेत ना, हे सगळे फार भयानक आहेत. आणि हा भवरोग त्याही पेक्षा जास्त भयानक आहे. हा भवरोग एकदा माणसाला ग्रासला की काळ, आणि ह्या उदाहरणातून आपल्याला हेच शिकायचंय. ध्रुव महाराज तर निर्विकारच आहेत, बालपणावर त्यांना दर्शन झालेले. याचा अर्थ हा नाही की ते परत विच्युत झाले, त्यांच्यामध्ये परत च्युती तयार झाली, असं नाहीये. ध्रुव महाराज अद्याप भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये आरूढ आहेत, परंतु जगाच्या कल्याणाकरता अशा काही लीला कराव्या पण लागतात. की बघा, त्यांना सुद्धा भगवत दर्शन होऊनही क्रोध उत्पन्न झालेला आहे. याचा अर्थ आपण तर काही नाही, भक्तीच नाही आपली तर कुठंच नाही, यांच्या तुलनेत आपली भक्ती अजिबातच नाहीये.
व अशा अवस्थेत आपला क्रोध आपल्या समवेत भोवतालच्या कित्येक लोकांना गाडून टाकेल जमिनीमध्ये. कित्येक लोकांचं भलं जे चाललेलं आहे ते सगळं निघून जाईल. आपण ज्या कल्याणाकरता ज्याच्याकरता हे जीवन घेऊन आलो आहोत ते साध्य आपल्याला कधीही मिळणार नाही. हे क्रोध अत्यंत खतरनाक आहे, अत्यंत भयानक आहे. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यति. हा क्रोध सगळ्यात भयानक आहे. हा क्रोध आला की तिथून पुढे बुद्धीचं पतन व्हायला सुरुवात होते आणि हा तोपर्यंत राहतो क्रोध जोपर्यंत बुद्धी पूर्ण भ्रष्ट होऊन जात नाही. एकदा बुद्धी भ्रष्ट झाली की क्रोधही थंड होऊन जातो आणि सगळं काम बिघडल्यानंतर जसं वादळ येतं ना, वादळामध्ये काय झालं काय उलटं पालतं काही कळत नाही. जेव्हा वादळ शांत होतं एकदम तेव्हा कळतं की किती नुकसान झालंय, काय शिल्लक याने काय गेलं, हे सगळं तेव्हा कळतं. हे क्रोधही असंच एक वादळ आहे. त्या वादळामध्ये काय काय गेलं ना तेव्हा नाही कळत, जेव्हा तो क्रोध शांत होतो. म्हणून हा जो क्रोध आहे त्याला येऊच जर दिलं नाही तर आपलं जे वास्तविक चिंतन आहे ते कायम घडत राहील. ध्रुव महाराजांना त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी स्मृती करून दिली आजोबांनी आणि सांगितलं की महाराज तुम्ही धन्य आहात, आमच्या कुळाचे तुम्ही दीपक आहात, फार स्वाभिमान आहे, फार अभिमान आहे आम्हाला तुमच्यावरती. म्हणून तुम्ही आता एक काम करा, युद्ध सोडून द्या. अशा प्रकारे सगळं सांगून आता मनु महाराज आपले सगळे ऋषीमुनींना जे सोबत घेऊन आले होते सगळ्यांना घेऊन परत निघून गेले. आणि आता ध्रुव महाराज जे आहेत त्यांना कळलं की आता आपल्याला हे युद्ध बंद केलं पाहिजे. आवाहित केलेल्या नारायणास्त्राला त्यांनी प्रणाम करून विसर्जित केलं आणि आता कुबेराला त्या ठिकाणी हात जोडून क्षमा मागतायत. कुबेर महाराज प्रसन्न झाले, प्रगट झाले. जसे कुबेर महाराज प्रगट झाले त्याच्याबरोबरच त्या ठिकाणी जेवढे त्या ठिकाणी उपस्थित होते, जेवढे यक्ष किन्नर गंधर्व आदी आदी करून सर्व हात जोडून पुढे उभे राहिले. आपले कुबेर महाराजांची जी स्तुती गायला लागले. ध्रुव महाराज हात जोडून पुढे आले आणि त्यांनी कुबेर महाराजांची स्तुती केली. आता कुबेर महाराज ध्रुव महाराजांना सांगतात की महाराज तुम्ही फार महान आहात. खरं तर आमची कोणाचीही एवढी योग्यता नाही, ही तुमच्यासारखी भक्ती अद्भुत आहे. तुमच्यासारखे भक्त कोणी पाहायला मिळतील का? त्या सर्वेश्वर परमात्म्याचे तुम्ही एकनिष्ठ भक्त, तुमच्या बरोबरचे म्हणजे तुमची कोणीही बरोबरी करू शकत नाही, आमच्यापैकी तर कोणी नाहीये एवढी योग्यता असणार. आणि खरं तर तुम्ही जे काही कार्य केलं याच्याविषयी मी काही बोलणारच नाही. कुबेर महाराज काहीच बोलले नाही, फक्त त्यांची प्रशंसा केली. ध्रुव महाराजांची प्रशंसा केली आणि सांगितलं की महाराज तुम्ही आता प्रस्थान करा, आपल्या राज्यामध्ये जाऊन तुम्ही आपल्या प्रजेचं शासन करा. ध्रुव महाराज आता कुबेर महाराजांची आज्ञा घेऊन आपल्या घरी आले, राज्यात आले आणि दीर्घ 36,000 वर्षे त्यांनी भगवान परमात्म्याच्या आज्ञेने, आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठ ऋषी मुनींच्या आज्ञेनं त्या ठिकाणी आता राज्याचं शासन केलं. तर राज्याचं शासन कसं केलं तर सांगतायत की ध्रुव महाराज जे आहेत ते एकदम शील संपन्न आहेत, शीलवान आहेत. त्यांच्याकडे ब्राह्मणांच्या प्रती भक्ती आहे. जेवढे संत ऋषीमुनी आहेत, ब्राह्मण लोक आहेत, त्यांच्या प्रती प्रेम आहे शीलवान लोकांचं. दीनवत्सल आहे. दीनवत्सल म्हणजे दीन दुबळ्या लोकांच्या प्रती स्वाभाविक ज्यांच्या मनामध्ये करुणा आहे, वत्सलता आहे, असे दीनवत्सल, प्रजाहित दक्ष आणि धर्माची मर्यादा जाणणारे हे अत्यंत उत्तम सर्वोत्तम असे राजे आहेत, जे की आपल्या संपूर्ण प्रजेला आपल्या संतानप्रमाणे प्रेम करतात, पित्याप्रमाणे प्रजेचं पालन करतात. असे प्रजाहित दक्ष राजे आहेत महाराज ध्रुव. आणि यांची शील संपन्नता बघा, इथे एक सुंदर गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते. ब्राह्मण भक्त. ब्राह्मण भक्त म्हणजे कोण? संत महापुरुषांचे भक्त. आणि शास्त्राने सांगितले गो ब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यम लोका समस्ता सुखिनो भवन्तु. गो ब्राह्मणेभ्यः, गो म्हणजे गोमाता, ब्राह्मण देवता. शुभमस्तु नित्यम, गोमाता आणि ब्राह्मणांच्या ठिकाणी जर तुमची भक्ती असेल तर काय होईल? तुमचं कल्याण होईल. बघा, सगळ्यात पहिलं गोमातेलाच आणलं. गो ब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यम, निरंतर त्यांचं शुभ हो करा. काय होईल मग? तुमच्या ठिकाणी काले वर्षतु पर्जन्य पृथ्वी शस्यशालिनी. हा विषय याच्या आधी पण बऱ्याचदा झालेला आहे आपला. म्हणजे बघा, काले वर्षतु पर्जन्य, जर तुम्ही गोमातेची नीटनेटकी सेवा केली, ब्राह्मणांची म्हणजे संत महापुरुषांची जर तुम्ही काही सेवा केली, आपल्या
परीनं होईल तशी, तर त्या सेवेपोटी काले वर्षतु पर्जन्य, पाऊस वेळोवेळी पडेल. आणि पाऊस एकदा पडला, दुष्काळ ज्या भागात नाही तिथे सगळं संपन्न आहे बघा. कारण आपलं कसं एक कृषी प्रधान देश आहे, काही नाही ते आपल्याला भाकर तर खायला लागते ना हो. आणि ते शेतीशिवाय आहे का? काहीही झालं तरी आपल्याला शेती अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येक गोष्ट खाण्यापासून तर प्रत्येक जी काही आहे ते आपल्याला धरती मातेपासून, मातीतून मिळते. याचा अर्थ पाऊस किती महत्वाचा आहे. म्हणून वेळोवेळी पाऊस पडेल, पृथ्वी भरभराट वाढेल, धनधान्याने संपन्न होईल, हरित क्रांती ज्याला म्हटलंय. अशा प्रकारे भगवान परमात्म्याची कृपा त्या क्षेत्रामध्ये होईल जिथे गोमातेची आणि ब्राह्मणांची सेवा होते. संत महापुरुषांचा चुकूनही अनादर होत नाही, त्यांचा आदरपूर्वक त्यांची सत्कारपूर्वक सेवा केली जाते. अशा प्रकारे भगवान परमात्म्याचे असे भक्त असणारे, हे ब्राह्मण भक्त असणारे ध्रुव महाराज होते, ज्यांच्या राज्यात कशाचीच कमी नव्हती. कारण की ते धर्म मर्यादेला पालन करत होते, प्रजांत दक्ष होते, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करत नव्हते, निरंतर आपल्या निष्ठापूर्वक कर्तव्यामध्ये दक्ष असणारे हे महाराज ध्रुव. आता 36,000 वर्षे राज्य करून झाल्यानंतर आता त्यांनी विचार केला की बघा, जसं परिपक्वता येते वयामध्ये असंही नाहीये, त्यांची परिपक्वता तर बाल्यकाळापासूनच होती. तरीही मग परमात्म्याच्या आज्ञेनुसार त्यांनी हे राज्य केलं. पूर्वीच्या जन्मामध्ये एक छोटीशी इच्छा झाली ती राजकुमार होण्याची. त्या इच्छेचं एवढं मोठं फळ त्यांना की 36,000 वर्षे राज्य करावं लागलं. त्याच्यानंतर आता त्या ठिकाणी ही बुद्धी उत्पन्न झालीये की या सगळ्याला त्याग करून हे जे काही संसार आहे, हे मोह मायेचा फेरा आहे, स्त्री पुत्र धन आदी जे काही आहे हे माईक आहे, ही फक्त जादू आहे, परमात्म्याने केलेली ही जादू आहे. आणि त्या जादूगाराने केलेल्या जादूवरती आपण सगळे मोहून गेलेलो आहोत. आपण वस्तुतः त्याच्या जादूचे सगळे प्यादे आहोत. परमात्म्याने जादू केली, त्याच्यामध्ये आपण सगळे आले. आपलं स्वतःचं अस्तित्व देखील त्याची जादू आहे. म्हणजे आपण जे आपल्याला परमात्म्यापासून भिन्न समजतो, ही सुद्धा त्याचीच जादू आहे. आणि अशा प्रकारे या ज्ञानाची जेव्हा उपस्थिती झाली, ध्रुव महाराज सगळ्याचा त्याग करतात आता. आणि आपला जो ज्येष्ठ पुत्र आहे त्याचं नाव उत्कल. बघा, 2 पत्नी आहेत त्यांना, ध्रुव महाराजांना 2 पत्नी. त्यांचे नाव आहेत का लक्षात? त्या दिवशी 2 वेळा सांगितले होते. हा, आणि बघा, एक शिशुमाराची जी पुत्री आहे तिचं नाव भ्रमी. आणि त्या भ्रमीपासून त्यांना 2 मुलं झाली. एकाचं नाव कल्प आहे आणि एकाचं नाव वत्सर आहे. आणि दुसरी जी आहे वायुपुत्री इला, इला या पत्नीपासून त्यांना उत्कल नावाचा पुत्र झाला. उत्कल हा ज्येष्ठ आहे, अधिकार आहे त्याच्याकडे योग्यता आहे. त्या योग्यतेला पाहून संपूर्ण पृथ्वीचं जे राज्य आहे त्या ठिकाणी ध्रुव महाराजांनी उत्कलाला सिंहासनावर बसवलं. आणि आता स्वतः कुठे निघाले? वनाकडे निघाले. तो वनाकडे कुठे निघणार? तर सांगते उत्तर दिशेकडे ध्रुव महाराज प्रस्थान करतात. आणि प्रस्थान करत असताना आता मात्र एकच दृष्टी आहे, ती म्हणजे विवेक दृष्टी, वैराग्य दृष्टी. कारण की वैराग्य जर नसेल तर त्या व्यक्तीला रस्त्यात जर काही अडचणी आल्या तर ते डगमगून जाईल आणि परत घरी येण्याची इच्छा होईल. आणि या रस्त्यामध्ये अडचणी नाही असं होऊ शकत नाही. एकदा जर तुम्ही घर सोडलं की अडचणीच अडचणी. घरातच काही कमी अडचणी आहेत, घर सोडल्यानंतर अडचणी नाही असं तर नाहीये. आल्यानंतर तिथेही पुढे अनेक समस्या असतात, अनेक त्रास, अनेक कष्ट. त्या सगळ्याला झेलून विवेक बुद्धीनं वैराग्य धारण करून जो व्यक्ती आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो तो व्यक्ती जीवनाचं वास्तविक आनंद मिळवतो. त्याच व्यक्तीला तो आनंद मिळेल. म्हणून ध्रुव महाराज आता निघाले आणि निघून त्या ठिकाणी आता बद्रिकाश्रमाकडे आले. बद्रिकाश्रम ते क्षेत्र आहे जिथे भगवान बद्री विशाल तपस्या करून 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 त्यांनी तिथेच आपल्या शरीराला सामावून घेतलं. जिथे भगवान बद्रीनारायण आजही विद्यमान आहे. बद्रीनारायण नरनारायणाचा अवतार साक्षात त्या ठिकाणी त्यांनी तपोमय अवतार हा घेतला होता. याच्याविषयी 24 अवतारात आपलं वर्णन झालेलं आहे आणि विस्तारपूर्वक वर्णन पुढे येणार आहे. मग अशा प्रकारे बद्रीनाथ त्या ठिकाणी विराजमान आहेत, जिथे की बद्री म्हणजे ते बोराचं वन होतं बरं का. सगळं बोराचे झाडं होते त्या सगळ्या वनामध्ये, आजही असतील बहुतेक. तर त्या बोराच्या वनामध्ये त्यांनी तप केलं आणि दुसरे काही फळच नव्हते खायला म्हणून फक्त बोराचीच फळं खाल्ली आणि तप केलं. तर बोराची फळं खाऊन तप केलं म्हणून त्यांना बद्री विशाल असंही म्हटलं जातं.
तर भगवान बद्री विशाल तिथे विराजमान आहेत. नर नारायण पर्वत दोन्हीकडे आहे. अशा ठिकाणी महाराज ध्रुव आता गेले आणि आता तपस्या करण्याकरता त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला प्रार्थना करून आपल्या तपस्येची सुरुवात करतात. सर्वात प्रथम त्यांनी बद्री विशाल क्षेत्रामध्ये पवित्र जलामध्ये स्नान केलं. स्नान केल्यानंतर आता संध्या उपासना करण्याकरता आचमनादी क्रिया करून ध्यान करतात आणि त्या परमात्म्याचं चिंतन करतात ज्याला बाल्यकाळामध्येच दर्शन केलं होतं, अंतःकरणामध्ये पाहिलं होतं आणि त्या साठवलेल्या अंतःकरणामध्ये साठवलेल्या त्या परमेश्वराला जेव्हा त्यांनी समक्ष बघितलं, त्या परमात्म्याचं रूप आता चिंतन करतात. तो सर्वेश्वर परमात्मा कसा आहे, काय आहे, वस्तुतः वास्तविक स्वरूपाचं त्याचं चिंतन करून ध्रुव महाराज त्या ठिकाणी आता परमात्म्याच्या ठिकाणी आपल्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार आदी सर्वांना विलय करून आपलं सर्वस्व त्याच्यामध्ये लावून समाधीस्थ झाले. निरंतर एकतानता परमात्म्याच्या प्रती, त्याच्या चिंतनाप्रती एकनिष्ठता, अशा प्रकारे ध्रुव महाराज आपल्या चिंतनामध्ये आहेत. तेव्हा आकाशातून एक विमान खाली आलं. विमान खाली आलं आणि त्यांनी ध्रुव महाराजांना आवाज दिला. ध्रुव महाराजांनी डोळे उघडून बघितलं. पाहतात तर समोर एक दिव्य विमान आहे आणि त्या विमानाच्या दरवाजाच्या बाहेर 2 गदा धारण करणारे अत्यंत दिव्य पुरुष आहेत. त्यांनी एक एक गदा जमिनीवर त्या विमानाच्या बाजूला अशी टेकवलेली आहे. त्या गदेच्या आधारावर उभे आहेत आणि त्यांचं सुंदर असं स्वरूप आहे. त्या स्वरूपाचं वर्णन केलं तर सावळ शीतल असं कोमल अंग असं शरीर आहे त्यांचं. कमळासारखे डोळे आहेत ज्यांचे. त्यांच्या शरीरावरती दिव्य अंग कांती आहे. दिव्य सुगंधयुक्त पुष्पसुमनांनी गळ्यामध्ये माळा घातलेल्या आहेत. सुवर्ण रत्नांनी जडित असणारे त्या ठिकाणी कुंडल कानामध्ये लटकतायत. अंगावरती सोन्याचे सुंदर सुंदर दागिने आहेत ज्यांची शोभा अद्भुत आहे. डोक्यावरती असं सुंदर मुकुट धारण केलंय ज्याच्या आभेनं त्रैलोक्य जगमग करते. संपूर्ण प्रकाश झालेला आहे. अशा स्थितीमध्ये त्यांनी बघितलं की हे दोघेही फार सुंदर आहेत, उत्कृष्ट आहेत, कुणीतरी दिव्य देवता आहेत. ध्रुव महाराज सहसा उठून उभे राहिले. त्यांना वाटलं की भगवान परमात्म्यासारखे दिसतायत हे, कारण ज्यांचं मी दर्शन घेतलं त्यांचेच कुणीतरी हे नक्की असणार आहेत, कारण त्यांच्यासारखे दिसतात ना, परमात्म्यासारखे दिसतात. म्हणून ध्रुव महाराज सहसा उठले, उभे राहिले आणि भाव अत्यंत उद्घाटित झालेला अंतःकरणामध्ये जेव्हा भाव येतो ना महाराज, तेव्हा काय करायचं काय नाही करायचं काही कळत नाही. मग पूजा करण्याचे जे विधिविधान, जो पूजेचा क्रम आहे तो सुद्धा ध्रुव महाराज विसरले. उभे राहिले हात जोडून आणि म्हणतात, आता विचारतात की प्रभू आपण कोण आहात. अशा प्रकारे प्रार्थनापूर्वक विचारल्यानंतर ध्रुव महाराजांच्या प्रश्नाचं उत्तर देत ते दोन्हीही द्वारपाल म्हणतात की महाराज आम्ही भगवान वैकुंठनायक श्रीहरीचे दास आहोत, त्यांचे सेवक आहोत, आम्ही त्यांचे पार्षद आहोत. आणि हे जे विमान आहे हे वैकुंठपती भगवान श्री नारायणांनी आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पाठवलंय. तर कशा करता म्हटले, महाराज तुमची जी दिव्य लीला आहे या पृथ्वीवरती आता समाप्त झालेली आहे आणि कृपा करून तुम्हाला या विमानामध्ये बसवून भगवान परमात्म्याने आम्हाला आज्ञा केली की तुम्हाला घेऊन जायचंय, म्हणून तुम्ही कृपा करून या विमानामध्ये बसा. अशा प्रकारे आपल्याला आता वैकुंठ लोकाला जायचंय, देवलोकाला जायचंय. ध्रुव महाराज म्हणतात चला देवाज्ञा झाली आपल्याला, इथे थांबून आता तसंही काही उरलेलं नाही, सगळं सोडलं होतं. भगवान परमात्म्याला आता त्यांनी परत एकदा प्रार्थना केली, स्वच्छ स्नान केलं, परत एकदा आचमन केलं, संध्या उपासना केली, त्या वैकुंठ नायक श्री हरीचं ध्यान केलं आणि आता हळूहळू करून एक एक पायरी चढत विमानापर्यंत गेले. विमानाच्या दरवाजापर्यंत गेले आणि तिथे जाऊन पोहोचणारच इतक्यात त्यांच्या लक्षात आलं की आपली जी आई आहे माता सुनीती, तिने काय वाईट केले. आणि बघा त्या आईच्या बळावर खरं तर आज आईच्या मातेच्या बळावर खरं तर मला भगवत दर्शन झालं. त्या मातेच्या बळावरती भगवत दर्शन झालं आणि आज मी एकटाच वैकुंठाला कसं जाऊ, त्या आईला घेतल्याशिवाय मी जाऊ शकत नाही. खरं विचार केला तर मातेच्या माझ्यापेक्षा तिचा अधिकार जास्त मोठा आहे. असा पुत्र म्हणून मी तिच्या उदरामध्ये जन्माला आलो. खरं तर माझं भाग्य आहे हे
की आईने मला जन्म दिला, त्या आईने मला सुंदर उपदेश दिला, त्या आईच्या कृपेमुळे मला भगवत दर्शन झालं, त्या आईमुळे मी राजसिंहासनावर बसून संपूर्ण प्रजेचं, संपूर्ण पृथ्वीचं यथायोग्य पालन करू शकलो. आणि आता जेव्हा एकटाच वैकुंठाला मी निघालोय तर मला लज्जा आली पाहिजे, म्हणून मी आईला घेतल्याशिवाय जाणार नाही, असा विचार ते मनात करत होते. आणि भगवान वैकुंठ नायकाचे जे सेवक आहेत ते सगळे परमात्म्याप्रमाणे अंतर्ज्ञानी आहेत. त्यांनी ओळखून घेतलं ध्रुव महाराज का थांबलेत, ते काय विचार करतात यांनी ओळखून घेतलं. आणि ओळखून घेतल्याबरोबर ते म्हणजे महाराज तुम्ही काही काळजी करू नका, हे बघा भगवान वैकुंठ नायक त्रैलोक्याचं कल्याण करणारे आहेत. अगदी किड्या मुंगीचं सुद्धा दुःख जाणतात ते. तर तुमच्यासारख्या भक्ताचं दुःख तर भगवान परमात्मा येऊच देत नाही, कधी भक्ताकडे दुःखच येऊ देत नाही. काय केले म्हणजे बघा तुम्ही आकाशाकडे थोडंसं बघा, त्या ठिकाणी आणखी एक विमान तुमच्याच आधी चाललेलं आहे आणि त्या विमानामध्ये तुमची आई बसलेली आहे. बघा म्हणजे विचार करा, असा हरिभक्त जन्माला आला जर पोटी, आईला काही करावं लागलं का हो? मग काय केलं आईने? चांगला उपदेश दिला बाळाला, योग्य उपदेश दिला की तू काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. या उपदेशाच्या बळावरती ती आई धन्य आहे ज्याचा मुलगा एवढा चांगला आहे. म्हणजे कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन, ती आई धन्य आहे. कुलम पवित्रम, ते कुळ पवित्र आहे बरं का. ज्या कुळामध्ये एखादा हरिभक्त जन्माला येतो ती आई धन्य आहे, जिने आपल्या उदरामध्ये एखाद्या भक्ताला ठेवलं होतं, एखाद्या भक्ताला आपल्या हाताने भरवलेलं आहे. ती आई कृतार्थ आहे, ती आई धन्य आहे जिने एखाद्या हरिभक्ताला घडवलं. बघा विचार करा, आईशिवाय कुणी काही जास्त काही देऊ शकतं का हो? आपण म्हणतो की पुरुष समाज बदलला पाहिजे. पुरुष समाज तेव्हा बदलेल जेव्हा आई बदलेल, बरं का. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आई लोकांनी. ही आई जर चांगली असेल तर काहीही होऊ शकतं, काहीही घडू शकतं. आई चांगली नसेल तर काही होणार नाही. आपण आई असाल तर ही महत्वाची गोष्ट आहे. आपण आपलं जे बालक आहे बघा, आपण सगळेच घ्या, आपण सगळे आईचं जास्त सानिध्यात असतो को वडिलांच्या? कसं काय बरं? बघा सगळ्यात पहिलं 9 महिने आपण आईच्या पोटात असतो, वडिलांच्या नाही. वडिलांच्या पोटात नसतो, आईच्या पोटात राहतो 9 महिने. प्रत्येक गोष्ट आईची तेव्हा आपण तिथे पाहतो. माझी आई काय करते, काय नाही करत, काय बोलते, काय खाते, काय पिते, या सगळ्या गोष्टीचा अनुभव ते बालक आपल्या आईच्या उदरातच घेतो, पोटातच सगळं शिकतो. बाहेर आल्यानंतर आईच्या प्रत्येक गोष्टीकडे बघत असतो. प्रत्येक गोष्ट वडील काय जन्म दिल्या ते आपल्या आपल्या कामाला लागतील, त्यांचं थोडंफार कर्तव्य आहे, संस्कार तर तेही देतात, परंतु अधिकाधिक कर्तव्य आईचं आहे. या आईने एवढे दिव्य संस्कार दिले त्या बालकाला की साक्षात भगवंताचं दर्शन घडवलं. एवढा दिव्य अधिकार ज्या आईने प्राप्त करून दिला, ती आई केवढी अधिकारी असेल. देवाच्या मांडीवर बघा केवढी, म्हणजे बघा आई सांगते की अरे वडिलाच्या मांडीवर काय बसतो तू? वडील काय फार मोठे झाले का? वडिलाच्या सिंहासनावर काय बसतो तू? सिंहासन फार मोठी गोष्ट नाही बाळा, परमात्म्याचं आसन सगळ्यात जास्त मोठं आहे. हे सिंहासन तर कोणालाही भेटते. संपूर्ण पृथ्वीचे राजे आतापर्यंत काय तुझे वडील एकटेच झाले का? आणि इथून पुढे राजे तर खूप होतील, परंतु देवाच्या गादीवर बसणारा, देवाच्या मांडीवर बसणारा अजून कुणी झाला नाही आणि ना कुणी होणार. त्याच्यामुळे ते तू कर असं शिकवणारी आई पाहिजे हो जगामध्ये. बालपणापासून असे संस्कार जर तुम्ही भरवले ना, तुम्ही जसे एक एक घास भरवता त्याला, हे जेवण चांगलं, ते जेवण चांगलं, त्याच्या मनामध्ये त्याच्या प्रती तो भावही उत्पन्न होतो, त्या गोष्टीप्रती तो भाव उत्पन्न होतो. तसंच हे विचार चांगले, ते विचार चांगले. आहार फक्त शरीराला पौष्टिक द्यावा असं नाहीये. बघा शरीराला पुष्ट करण्याकरता जसा चांगला आहार दिला जातो, तेवढंच संस्कारांना पुष्ट करण्याकरता चांगले संस्कार दिले जातात. आणि हे चांगले संस्कार फक्त आई देऊ शकते. आईनं हे लक्षात घेतलं पाहिजे. एवढा दिव्य अधिकार. आणि बरं तुम्ही चांगले संस्कार दिले तर कल्याण तुमचंच आहे ना. चांगले संस्कार माता सुनीतीने दिले म्हणून ध्रुवाच्या आधी तिला नेला आलं विमान. ध्रुव महाराज बसले त्याच्या आधी सुनीती आई आकाशात उडत होती त्या विमानामध्ये बसून. हा अधिकार आहे. तुम्ही काय दिलं? आपण काय दिलं? काही दोष नाहीये त्या मुलांचा. जे मुलं आता बघत नाही, ध्यान देत नाही, दवा पाणी बघत नाही, रोटी भाजी बघत नाही, काही खायला दिलं नाही, म्हातारी उपाशी गेली, कुठं काय काही बघत नाही, हे जर ते बघत नाही तर त्यांचा काही दोष नाहीये त्याच्यामध्ये. या सगळ्या आपल्या चुका आहेत. कुठेतरी आपणही असं आचरण आपल्या वडीलधाऱ्या लोकांप्रती केलेलं आहे, ते त्यांनी बघितले, ते संस्कार त्यांच्या मनावर घडलेले. आपण जर ते संस्कार
जर हा म्हणजे कसं आहे, आपण जर स्वतः आपल्या म्हाताऱ्या लोकांच्या, आपल्या घरातल्या म्हाताऱ्या लोकांचा आपण जर आदर केला आणि तोच आदर त्यांनाही शिकवला, अरे आजीच्या पाया पड, हा आजीला खाऊ घाल, हा आजीचे पाय धु, आजीचं हे कर, असं जर आपण सांगितलं, हा आजोबा बाहेरून आले त्यांना पाणी दे, हे जर तुम्ही शिकवलं आणि तुम्ही स्वतः जर मोठ्या लोकांचा अनादर केला तर ते पण तेच करतील. त्यांना काय वाटतं, माझी आईच तिच्या सासूला बरे बघत नाहीये, मग मी तरी कशाला आजीला चांगलं म्हणू. ते पण तोच शिकतो. मग ते शिकून त्याच गोष्टी आपल्या मनावर बिंबलेल्या असतात बरं का. आपण पण जे आचरण करतो ना, वाईट आचरण जे काही करतो ते पण आपल्याला कुणीतरी असं शिकवलेलंच आहे. हे काय आपल्याला उपजाऊ कधी नव्हतंच. जे काही आहे ते दुसरीकडून मिळालेलं आहे. उपजाऊ तर केवळ परमात्मा आहे. उपजाऊ आपल्या अंतःकरणात प्रेम आहे. उपजाऊ प्रेम आहे, परंतु त्या प्रेमावरती हे सगळं झाकण आहे. जेव्हा हे सगळं निघून जातं, केवळ शुद्ध प्रेम शिल्लक राहतं. आणि जे प्रेम फक्त एका व्यक्ती करता नसतं, ते प्रेम संपूर्ण सार्वभौम आहे, सगळ्या जगाकरता असतं. आणि हे आईच्या हातात आहे बघा. आणि आज खूप सुंदर प्रसंग आहे. आजही खूप एका सुंदर दिव्य मातेची काय आहे आज, जयंती आहे ना. कोणाची जयंती आहे? माता जिजाऊची जयंती आहे. कसं काय बरं, त्यांना एवढं उच्च स्थान का देण्यात आलं? त्यांनी एका राजाला घडवलं म्हणून. अशा राजमाता अनेक होत्या हो, अनेक राजमाता होत्या. मग त्या ठिकाणी जिजाऊचंच का नाव घेतलं जातं? हा एवढा सुंदर, अत्यंत दिव्य, अत्यंत बघा शास्त्र, जसं इथे महाराज ध्रुवांचं वर्णन केलंय, शील संपन्न. शिवाजी महाराज कसे होते? शील संपन्न, ब्राह्मण भक्त होते. शिवाजी महाराज देखील ब्राह्मणांचा आदर करणारे होते. त्यांचे गुरु स्वतः संत रामदास स्वामीजी होते. अनेक संत महापुरुषांचा आदर करणारे होते. तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी शरण गेले होते शिवाजी महाराज. अनेक संत महापुरुषांची सेवा करणारे ब्राह्मण भक्त संत सेवक होते. त्यानंतर पुढे आहे दीनवत्सल होते. एकदम दीन दुबळ्या लोकांची कुठल्याही प्रकारे मदत करायला तयार होते. स्वतःला गहाण ठेवूनही लोकांची मदत करण्याकरता जो निरंतर तत्पर आहे, असा दिव्य असा राजा, जो की धर्म मर्यादेला सदा सर्वदा रक्षा करणारा आहे. धर्म मर्यादा म्हणजे काय हो? धर्माची मर्यादा. धर्माची मर्यादा प्रत्येक गोष्टीकडून असते. आणि एक कथा ऐकलेली आहे, ज्यामध्ये की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकही कुणीही स्त्री नाचली नाही. का नाचली नाही? धर्म मर्यादा पाळली हो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी सांगितले की नारी धर्माची मर्यादा आहे, आमच्या संपूर्ण कुळाची मर्यादा आहे. आमची स्त्री अशा सभेमध्ये सगळ्यांच्या समोर येऊन नाचेल आणि सगळा समाज तिला बघेल, हे आम्हाला मान्य नाही. आमची नारी सम्मानित आहे, अशी कुठेही जाऊन कशाही प्रकारचे काम ती करू शकत नाही. अर्थात संपूर्ण समाजाप्रती एकच भावना होती. संपूर्ण नारी जाती त्यांच्यासाठी सन्माननीय होती. कोणतीही गोष्ट नर्तकी म्हणून त्यांच्या राज्यामध्ये कोणती स्त्री काम करू शकत नव्हती. अर्थात संपूर्ण नाच जे काही होतं बंद केला होता त्यांनी. आणि आज आपण काही लाजच राहिली नाही, तर डीजे समोर कुणीही नाचते. आता बघा, म्हणजे ते पुरुष लोक नाचतायत तिथं त्यांना काय म्हणायचं नाही आपल्याला. त्यांना देवाणी दिलीच नव्हती, सुरुवातीपासून लाज नव्हती दिली. महिलांना दिली होती ना, ती पण सोडली आपण. नाचतात खूप. आता ते स्टेजवर नाचते तर बघितलंच नाही कधी, पण अशा विचित्र गोष्टी बघितल्यात. आणि लोक हौसणी बघा ना, आमचा व्हिडिओ लग्नाचा काय आम्हाला येऊन दाखवताय, तुम्ही काय केलं तिथे, काय दाखवताय की आमची आजी नाचली, आमचे अमके नाचले. काय आहे की नाही थोडीफार तरी बघा. ही मर्यादा हानी आपल्या जीवनामध्ये कलंक आहे. हा कलंक. अशा गोष्टी कशा करू शकतो आपण? आणि हे सगळं आपण जर स्वतः करतोय तर आपण आपल्या पिढीला काय खाक शिकवणार आहे की बाबा असं करू नको, तसं करू नको. धर्म बुडायला लागला ना, पूर्ण बुडा. आता काय बुडाला काय गेला तो, अगदी कामच झाले. या धर्माला बघा, धर्माचा मार्ग म्हणजे तलवारीवर चालण्यासारखा आहे. कोण चालेल याच्यावर? तर धर्माचा मार्ग काही साधा आहे का? तलवारीवर चालून दाखवा एखादं पाऊल, काय होईल? रक्त बंबाळ होईल. धर्माचा मार्ग तोच आहे. धर्मावर चाललं म्हणजे तलवारीच्या धारीवर चालण्यासारखं आहे. त्याच्यामुळे कोणीही चालत नाही, ते सगळं सोडून देतात. आपल्याला सगळ्यांना तर फुलं पाहिजे, फुलावर चालायचे. काटे कशाला घ्यायचे उगाच पदरात? फुलावर चालायचे. फुलावर चालण्याकरता भोग, ऐश्वर्य, विलास
ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माणूस मदमत्त होऊन जातो आणि आपलं जे वास्तविक कर्तव्य आहे त्याच्यापासून विमुख, समाजाला भ्रष्ट करून स्वतःच्या भोग ऐश्वर्यामध्ये राहून राहून तो एक दिवस मरतो आणि देतो काय बाकीच्यांना? फक्त त्रास. स्वतः तर स्वतः गेला वायाला, बाकीच्या सगळ्यांनाही वायाला घेऊन चालला. आपल्या मागे बघा ही गोष्ट आहे, आपण एक आदर्श ठेवतो. आपण जे म्हणतोय ना की मी काय कोणाचं काय केलं, मी माझं जगलो, पण तुम्ही काहीतरी आदर्श देतायत. समाजामध्ये असे भ्रष्ट अत्यंत पशुतुल्य एक नवीन प्राणी उत्पन्न करतात ना, याच्यापेक्षा आणखी काय कुकृत्य असतं? आपण जेवढे नीच आहोत त्याच प्रकारचा नीच एखादा प्राणी आपण आपल्या घरातच उत्पन्न करतो. आपल्यापेक्षाही जास्त 2 पावलं पुढेच येतं. आपण जेवढं करतो त्याच्यापेक्षा जास्तच करणार ते, बरोबर की नाही? मग विचार करा, ज्या गोष्टी अत्यंत अकल्पनीय आहेत अशा विचित्र सगळ्या धर्म मर्यादेला हानी पोचवणाऱ्या या सगळ्या गोष्टी आपण करतो. हा काही शिवाजी महाराजांचा आदर्श आहे? नाही. आपण कोणत्या दृष्टीने म्हणतो आम्ही शिवाजी महाराजांचे भक्त आणि त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो? जिजाऊ माता रडत असेल, जर तिच्या जयंतीला तुम्ही डीजे लावला, शिवाजी महाराज म्हणतील कशासाठी मराठा साम्राज्य मी स्थापन केलं, तुम्ही डीजे लावून जर नाचताय, शिवाजी महाराजांच्या पुढे जाऊन त्यांच्या पुतळ्याला हार नका घालू, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आरती नका करू, त्यांना काही वाटणार नाही. तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा नाही बनवला तरी मग ठीक आहे, खूप चांगलं झालं. पण जर तुम्ही त्याच जागी धर्म मर्यादेचे पालन करण्याकरता एखाद्या मंदिरामध्ये जाऊन व्यवस्थित पूजा अर्चना केली, संत महापुरुषांची सेवा केली, श्री नारी सन्मान केला, आपल्या जीवनामध्ये जे वृद्ध लोक आपल्याला जिथे दिसतील, समाजामध्ये अत्यंत वयोवृद्ध असणाऱ्या सर्व समाजामध्ये जेवढे ज्येष्ठ समाजसेवक वगैरे जे आहेत त्या सगळ्यांचे तुम्ही काय केलं? श्रद्धापूर्वक सेवा केली, पालन केलं, धर्म मर्यादा रक्षा होते. याच्यामध्ये हे सगळे संत महापुरुष खुश आहेत, राजे खुश आहेत. याच्यामध्ये आपण जर या सगळ्या गोष्टी करत बसलो तर काहीही मिळत नाही. ही धर्म मर्यादा हानी आहे. ती माता त्यांना फार आनंद होईल जर तुम्ही खरंच शिवाजी महाराजांचा आदर्श पालन केला. त्यांनी जो आदर्श दिला, त्यांनी स्वतः एवढे कष्ट केले हो, काबाड कष्ट करून जेवढं जगले तेवढ्या प्रत्येक क्षणाला जर विचार केला तर त्या सगळ्या क्षणांच्या हिशोबामध्ये फक्त एकच दिसेल, काय? समाज कल्याण, समाज कल्याण. स्वतःसाठी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ त्यांनी पाहिला नाही, फक्त समाज कल्याण. याच्याकरता स्वतःच्या जीवनाची आहुती देणारे असे राजे आपण काय आदर्श घेतोय? अशी ती माता बघा, अशा अनेक माता आहेत बरं का. म्हणजे एका महात्म्यांचं फार सुंदर प्रवचन ऐकलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की एक आई आणि तिची 4 मुलं होते बरं का. ते 4 मुलांना इंग्रजांच्या काळामध्ये काळा पाणीची सजा झाली. काला पाणी सजा म्हणजे तेव्हा त्यांना डांबून ठेवायचे आणि त्यावेळी त्यांना फाशीला चढवायचं. त्याच्यामध्ये त्यांना त्या गंदगीमध्ये राहून सडून त्यांना मरून द्यायचं. अशा प्रकारे इंग्रजांच्या काळामध्ये जे लोक आपल्या भारत देशाला स्वतंत्रता मिळावी म्हणून लढतात त्यांच्यासाठी ही सगळी सजा होती, इंग्रजांनी नेमून ठेवलेली. फाशी देत होते हो त्यांना. जो भारत देश स्वतंत्र व्हावा म्हणून लढतो त्याला फाशी दिली जायची. अशा प्रकारे एका आईच्या 4 मुलांना फाशी मिळाली. त्या आईला जाऊन विचारलं की आई, तुम्हाला केवढं मोठं दुःख आहे बरं, तुमच्या 4ही मुलांना फाशी मिळाली, केवढं मोठं दुःख आहे? ती आई म्हणते फार मोठं दुःख आहे. काय दुःख आहे? तर म्हणते की या भारत भूमीवरती बलिदान देण्याकरता देवाने मला 4च मुलं दिली, आणखी जास्त का नाही दिले? त्या आईचं दुःख काय? आणखी जास्त मुलं असती तर ते सुद्धा मी याच्याच करता दिली असती. हे दुःख, याला म्हणतात आई. म्हणजे 4ची 4ही बलिदान देतात देशाकरता. त्या आईने संस्कार काय दिले असतील त्या मुलांना? हे असे संस्कार देणारी आई आज कुठे हरवली कुणास ठाऊक. आज समाजामध्ये सापडते गो अशी आई? आई म्हणते का काही हरकत नाही बाळा, हा कठीण आहे, कठीण गोष्ट आहे. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची पण जयंती बघा. त्यांच्या जीवनामध्ये पण आईचं फार महत्व आहे. त्यांच्या आईनं केवढे दिव्य संस्कार दिले त्यांना. शिवाय दक्षिणेश्वर काली माता, आईच्या आशीर्वादाशिवाय कोणी काही घडू शकत नाही. राजा घडला आईच्या आशीर्वादाने, एक संन्यासी घडला ते पण आईच्याच आशीर्वादाने. मातेचा आशीर्वाद अत्यंत मूल्यवान आहे, मोलाचा आहे. विवेकानंद महाराज जे की आज संपूर्ण समाजाचे एक आदर्श स्थान आहेत, प्रेरणा स्थान आहेत.
पूर्ण युवा, आज युवा दिवस त्याच्याकरता पालन केलाय ना, विवेकानंदांची जयंती म्हणून युवा दिवस. आपण युवा दिवस मग तुम्ही काय म्हणून पालन करता? स्वामी विवेकानंदांच्या फोटो पुढे 2-4 नारळ काय आपटले आणि 2-4 अगरबत्त्या काय फुकल्या म्हणजे तुम्ही झाले का स्वामी विवेकानंदांचे आदर्शयुक्त सगळे लोक? अजिबात नाही. स्वामी विवेकानंदांनी काय केलं आणि शिवाय कोणत्या काळात केलं बघा. आता तर फार समाज सुधारला, प्रत्येक गोष्ट पुढे गेली. आपण स्वतंत्र नाही होत, त्यावेळेस स्वतंत्र होती, त्यावेळेस स्वतंत्र नव्हतं, आता आपण स्वतंत्रतामध्ये जगतोय. बघा स्वामी विवेकानंदांप्रमाणे अशा लोकांचं घडणं आज त्या ठिकाणी आवश्यक आहे, परंतु स्वामी विवेकानंद घडूच शकत नाही. का माहितीये? कारण की स्वामी विवेकानंद केवळ परतंत्र भारतात घडू शकत होते. आता भारत स्वतंत्र झालेला आहे, ते परत येणार नाही, ते परत घडू शकत नाही. तो काळ वेगळा होता. एवढ्या भयानक, एवढ्या प्रतिकूल, एवढ्या विचलित करणाऱ्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारचं उत्तम असं कार्य त्यांनी केलं, त्याच्या विपरीत आज सगळं चाललेलं आहे. याच्यामध्ये स्वामी विवेकानंदांच्या प्रमाणे कार्य करणारे जे लोक आहेत खरंच फार दिव्य आहे. ज्यांच्या जीवनामध्ये त्यांचा थोडासा जरी आदर्श आहे ना, त्यांचं जीवन धन्य आहे. आत्ताच्या युगामध्ये कुणीच नाही असं नाही, आहेत परंतु फार कमी आहेत. त्यांचं फार कमी ठिकाणी ऐकलं जाते, फार कमी त्यांचं मानलं जाते. चला जे पण मानतायत ना ते पण चांगलं आहे. असे कार्य करणारे संत महापुरुष आजही आहेत आणि यांना घडवणारी कोणीतरी आईच आहे. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या आईने घडवलेलं आहे बरं का. केळीच्या वनात जाऊन तपस्या करण्याचा उपदेश आईने दिलेला आहे. आईने सांगितलं की असं करायचं आहे. किती सुंदर असं आपलं जीवन आहे बघा. म्हणून विचार करा, आपण जर अशा प्रकारची आई घडलो तर आजही समाजामध्ये असे संत महापुरुष जन्माला येऊ शकतात. असे थोर समाज सुधारक, असे थोर महान, अगदी भ्रष्टाचार विरहित असे राजे, प्रामाणिक असणारे राजे आजही जन्माला येतील. अशा प्रकारे आपणही काहीतरी चांगले संस्कार घेतले पाहिजे, जेणेकरून आपल्याला एखादं चांगलं विमान येईल. विमानात बसायचं ना, विमानात सगळ्यांना बसायचंय. फार विचित्र परिस्थिती आहे ही. याच्यामध्ये बघा आता नारदजी महाराज वर्णन करतील पुढे याचं, तर त्याचं जे आहे ते आपण उद्या ऐकू. आज फक्त ध्रुव महाराज विमानात बसले, त्यांची आई विमानात बसली आणि ते दोघे पण आता वैकुंठ लोकाला निघाले. तर पोहोचले नाही अजून, वैकुंठ लोकाला निघालेत, पण रस्त्यामध्ये खूप काही होत आहे. त्या रस्त्यामध्ये होणाऱ्या सुंदर सुंदर घटनांचं वर्णन उद्या ऐकायला मिळेल. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून वाणीला विश्राम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.